पंढरपुरात आषाढी वारीचा मोठा आनंद सोहळा संपन्न झाला। पण वारीमध्ये संत सावतामाळी यांच्या भेटीला आज पांडुरंगाची पालखी चालली। आपल्या कामातच विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावता महाराज यांच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे विठुरायाच्या पादुकांची पालखी सोहळा आज निघाला आहे। पंढरपूर येथील आषाढी वारीचा मुख्य सोहळा झाल्यानंतर विठ्ठलाचा पालखी सोहळा सावतामाळी यांना भेटण्यासाठी माढा तालुक्यातील अरण या गावाकडे मार्गस्थ झाला। श्री विठ्ठलाच्या भेटीला संत सावतामाळी आपल्या शेतातील कामामुळे आषाढी वारीला आपल्या भक्ताची वारी चुकू नये म्हणून स्वतः श्री विठ्ठल स्वतः सावतामाळी यांच्या भेटीला जातात। पंढरपूरच्या कळशे चौकातील म्हणजे कळसेवाडा येथील प्रकाश कळसे आणि प्रसाद कळशे यांच्या घरामध्ये असलेल्या पादुकांची महाआरती केल्यानंतर पालखीचे प्रस्थान होते। यानंतर महाप्रसादासाठी प्रसिद्ध हॉटेल व्यवसाय असलेले गणेश धाबाचे सर्वेसर्वा गणेश निंबाळकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। त्या अनुषंगाने आजही निंबाळकर कुटुंब पांडुरंगाची पालखीतील लोकांची सेवा करताना दिसून आली। रामकृष्ण हरी। श्री संत सावतामाळी भेटीसाठी श्री संत भगवंत पांडुरंगाची पालखी आज पंढरपूर येथून आरणकडे प्रस्थान होती। याची परंपरा साधारणतः 150 वर्षापासून त्याच्या अगोदरपासून आमच्या घरात कळशी कुटुंबियाकडे आहे। याचं महत्त्व कसं आहे की श्री संत सावतामाळी कधीच पांडुरंगाच्या भेटीला आषाढी वारीला त्यांची पालखी येत नाही आणि का सावतामाळी भेटीला आले नाहीत यासाठी स्वतः भगवंत पांडुरंग हे सावतामाळी भेटीसाठी आरणला गेलेले आहेत। आज ह्या पादुकांचं प्रस्थान पंढरपूर येथून होतं। इथून ह्या पादुका काशीकापडी समाजाच्या मठामध्ये जातात। तिथून ही पालखी मंदिरामध्ये जाऊन आरणकडे प्रस्थान होतो। आरणला हा श्रीफळ दहीहंडी सोहळा झाल्यानंतर अमावस्येच्या दिवशी त्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या पादुका परत आमच्या घरी येतात आणि वर्षभर ह्या पांडुरंगाच्या पादुका आमच्या घरी असतात। ही अशी साधारणतः 150 वर्षापासून परंपरा आमच्या घरात चालू आहे। रामकृष्ण हरी। शिंदेभाऊ आरणकर। मी तुम्हाला सांगू इच्छितो की सावता महाराजांच्या जीवनामध्ये जो भक्तीचा प्रेमाचा जो मळा फुळा त्या मळा पाहण्याकरता भगवान परमात्म्याला तिथं आरणमध्ये यावं असं वाटलं। दुसरी गोष्ट अष्टोदय संतांमध्ये जे आहेत का ऐका ना, अष्टोदय संतांमध्ये संत श्रेष्ठमध्ये असणारे संत सावतोबार आहे। यांचं वर्णन काय येतं की ज्ञानेश्वरांच्या आधी 33 वर्षात त्यांचं हे झालेलं आहे, जन्म झालेला आहे सावतोबारांचा। म्हणजे सर्व संत सावता महाराजांच्या नंतर आहेत आणि संतांचे सर्वश्रेष्ठ म्हणून सावता महाराजांचा उल्लेख केला जातो। आणि हा जो असणारा भक्तीचा मळा हा संची असणारी कन्या नागोत आहे। यांनी भगवान परमात्म्याकडे मागणी केली की बाबा तुम्ही जर आमच्या मळेचं मालक आहे तर एक वेळ तरी आमच्या आरणाला तुम्ही भेट द्यावा। हे नागोताईच्या मागणीला मान देऊन भगवान परमात्मा आरण या ठिकाणी आलेले। पांडुरंग पालखीबरोबर सोहळ्याचा जे चोपदारकीचा मान आहे परंपरेनं 170 ते 175 वर्ष पिढ्याने पिढ्या आलेला आहे हा। तर हा पालखी सोहळा कळशीवाड्यातून काशी कपड्याच्या मठामध्ये जातो आणि तो सोहळा नंतर परत मग पंढरपूर पांडुरंगाच्या मंदिराकडे प्रस्थान होतो। तिथं विधिवत पूजा होऊन परत आरणकडे प्रस्थान होतो। रोपळे गावी हा पहिला मुक्काम असतोय, दुसरा मुक्काम आष्टे असतोय। हा सगळा सोहळा 9 दिवसाचा असतोय आणि परत पंढरपूरकडे आमचे कळशी कुटुंबाच्या या घरातून संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटीसाठी विठ्ठलाच्या पादुका जातात। हे खूप वर्षापासूनची ह्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर म्हणजे किती मोठी भक्ती यातून या ठिकाणी सावता महाराजांची दिसून येते। साक्षात पांडुरंगाच्या पादुका या त्या ठिकाणी आपल्या भक्ताच्या भेटीला पंढरपुरातून त्या ठिकाणी संत सावता महाराजांच्या भेटीला जातात। म्हणजे यातून सावता महाराजांची भक्ती देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येते। हरिभक्त परायण मूळ पुरुष अंतुजी बुवा कुलकर्णी यांचे असणारे वंशज या ठिकाणी पालखी सोहळ्याचे जे अधिकारी आहेत ते असणारे विजय कुलकर्णी आरणकर यांनी आजही तगायत पूर्व परंपरेने नेम या ठिकाणी पार पाडले। 4 दिवस मुक्काम असतो पालखीचा आणि महातर दिवशी पादुका श्री कुलकर्णी यांच्या वाड्यामध्ये असतात। सावता महाराजांनी त्या काळात माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती, माझ्या कर्मातनं माझी भक्ती ही दाखवून देत आरण या ठिकाणी भाजी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द विठ्ठलराया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग
त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो। ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरनं आरण 3 दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि 23 तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा 6 दिवसाचा कार्यक्रम आहे। यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावता महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने 150 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे, अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे। त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे, त्यांचे जे ओव्या आहेत, अभंग आहेत, ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या, त्या दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो। खरं तर माढा मतदारसंघाने माढाकरांनी त्या ठिकाणी मला कृपाशीर्वाद दिला, मतदानरूपी आशीर्वाद दिलं आणि पंढरीच्या पांडुरंगाची पालखी त्या ठिकाणी तिकडं नेहमी जाते आणि मग यामुळं आता माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या मतदारसंघात येत असताना आपण खांदा देऊन सोबत गेलं पाहिजे, ही आपली वारकरी परंपरा जपण्याचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून करतो। आज पंढरपूरवरून पांडुरंगाची पालखी आरण येथे श्री संत सावतामाळी येथे भेटायला जात असते। तरी मी गणेश निवृत्ती निंबाळकर, शेगाव दुमाला बार्शी रोड इथे महाप्रसादाचा निवेद असतो पांडुरंगाच्या पालखीसाठी आणि ही आमची परंपरा 25-30 वर्षे झाले चालू आहे। आज पंढरपूर येथून पांडुरंगाची पालखी आरण इकडे निघालेली आहे संत सावतामाळी यांच्या भेटीला। जाता जाता निंबाळकर हॉटेल इथं थांबून विसावा घेऊन तिथं महाप्रसाद महाअभिषेकचा कार्यक्रम असतो आणि त्याच्याबरोबर आजूबाजूची लोकही तिथं येऊन सगळे मनोभावी सेवा करून